Welcome students, Minate madam. Students, in previous period we learned basic proportionality theorem and converse of basic proportionality theorem. Also we learn theorem of bisector of an angle of a triangle and property of three parallel lines and their transversal. Today we have to learn problem set 1.2. Examples in this problem set based on that four properties. Therefore, we have to revise that four properties again. See, first property BPT. BPT म्हणजे आपल्याला ह्या प्रॉब्लेम सेटमध्ये, ह्या प्रॅक्टिस सेटमध्ये जी एक्झाम्पल्स सोडवायची आहेत ते एक्झाम्पल आपल्याला बीपीटीवर आधारित असेल किंवा कन्व्हर्स ऑफ बीपीटीचं एक्झाम्पल असेल किंवा थेरम ऑफ बायसेक्टर ऑफ ॲन अँगलचं थेरम एक्झाम्पल असेल किंवा प्रॉपर्टी ऑफ थ्री पॅरलल लाईनचं एक्झाम्पल असेल. ह्या चार प्रॉपर्टीवर आधारित एक्झाम्पल्स आपल्याला सोडवायचे. आता आपण ओळखायचं कसं की कोणत्या प्रॉपर्टीवरती आधारित एक्झाम्पल आहे. एकदम सोपं आहे. डायग्राम बघायची आणि क्वेश्चन काय विचारलाय बघायचं. त्याच्यावरून आपल्या लक्षात येईल की बीपीटीवरचं उदाहरण आहे की बायसेक्टर ऑफ ॲन अँगलवरचं आहे का थ्री पॅरलल लाईनचं आहे का त्यांच्या कन्व्हर्सचं आहे. आता बघा, आपल्याला जर समजा एक ट्रायंगल दिलेला असेल आणि त्या ट्रायंगलच्या एका साईडला जर पॅरलल लाईन दिलेली असेल, समजा आपल्याला एखादा ट्रायंगल दिलेला आहे आणि आपल्याला पॅरलल लाईन दिलेली आहे, अशी डायग्राम दिसली की ओळखायचं की हे एक्झाम्पल बीपीटीचं असेल किंवा कन्व्हर्स ऑफ बीपीटीचं असेल. म्हणजेच आपल्याला ट्रायंगल आणि ट्रायंगलच्या दोन साईडला इंटरसेक्ट करणारी जर आपल्याला एखादी लाईन दिलेली असेल तर ओळखायचं की ते एक्झाम्पल बीपीटीचं असेल किंवा कन्व्हर्स ऑफ बीपीटीचं असेल. आता बीपीटीचं असेल का कन्व्हर्स ऑफ बीपीटीचं असेल हे कशावरनं ओळखायचं, तर तुम्हाला कोणत्या गोष्टी दिलेल्या आहेत एक्झाम्पलमध्ये आणि काय विचारलेलं आहे. समजा तुम्हाला चारही इंटरसेप्ट दिलेले असतील, आपण याला नाव देऊया ए बी सी पी क्यू. ए बी सी पी क्यू. डायग्राम दोन्ही सेम आहेत, पण आता बीपीटीचं एक्झाम्पल असेल तर काय दिलेलं असेल पहा. इन ट्रायंगल बी ए बी सी, इन ट्रायंगल ए बी सी पी क्यू, लाईन म्हणतो नाही का आपण, लाईन पी क्यू पॅरलल टू साईड, कुठल्या साईडला, बी सीला, साईड बी सी. हे समजा तुम्हाला दिलेलं आहे गिव्हनमध्ये आणि त्याच्यावरून तुम्ही काय निष्कर्ष, काय कन्क्लुजन आपण काढतो. बीपीटीला लक्षातच ठेवायचं, जर लाईन पॅरलल असेल थर्ड साईडला तर ती लाईन काय करते, तर सेम रेशोमध्ये प्रपोर्शन करते दोन्ही साईडला. मग रेशो म्हणजे काय, ह्या साईडचा रेशो कोणता घ्यायचा, ए क्यू अपॉन बी क्यू, ए क्यू अपॉन बी क्यू इज इक्वल टू ए पी अपॉन पी सी, ए पी अपॉन पी सी. हे झालं बीपीटी. म्हणजे बीपीटी कसं ओळखायचं, जर तुम्हाला पॅरलल साईड दिलेली असेल, जर हे दिलेलं असेल की एक लाईन एका साईडला पॅरलल आहे तर हे कन्क्लुजन काढायचं. ठीक आहे. आता डायग्राम तीच, पण कन्व्हर्स ऑफ बीपीटी कधी यूज करायचं पहा. कन्व्हर्स ऑफ बीपीटीमध्ये तुम्हाला काय दिलेलं असतं, तर ट्रायंगल दिलेला असतो. इन ट्रायंगल ए बी सी आणि काय दिलेलं असतं, तर ही पी क्यू जी आहे ती बी सीला पॅरलल आहे असं नाही, असं म्हटलेलं नसतं. तो विचारलेलं असतं उलट ती पॅरलल आहे का. इथे
पॅरलल दिलेली असते आणि इथे मात्र विचारलेलं असतं की ती पॅरलल आहे का. मग अशा वेळेस तुम्हाला काय काय दिलेलं असतं, AP दिलेला असतो, BP दिलेला असतो, AQ दिलेला असतो आणि QC दिलेला असतो. 1 2 3 4 हे 4 इंटरसेप्ट्स आपल्याला त्यांच्या व्हॅल्यूज आपल्याला दिलेल्या असतात. मग त्या व्हॅल्यूज काढण्यासाठी आपण AQ अपॉन QC इज इक्वल टू AP अपॉन BP हे आहे का बघायचं. आणि हे जर सेम असेल तर काय कन्क्लुजन काढायचं, देअरफॉर लाईन PQ पॅरलल टू साइड BC. म्हणजे इथे कन्क्लुजन आहे लाईन PQ पॅरल टू साइड BC. हा कन्व्हर्स आणि BPTचा फरक आहे. BPT आणि कन्व्हर्स ऑफ BPT मध्ये एक्झाम्पल दोन्ही डायग्राम दोघांनाही सेम दिलेले असतात. फक्त BPT कधी यूज करायचा, जर तुम्हाला पॅरलल दिलेली असेल आणि ह्यापैकी एक शोधून काढायचं असेल. आणि कन्व्हर्स ऑफ BPT कधी वापरायचं असतं, जर तुम्हाला पॅरलल आहे का विचारलेलं असेल तेव्हा कन्व्हर्स ऑफ BPT वापरायचं. परत एकदा रिवाईज करते. BPT आणि कन्व्हर्स ऑफ BPT ह्या डायग्रामवरनं आपण ओळखायचं की हे BPT वापरायचं किंवा कन्व्हर्स ऑफ BPT वापरायचं. BPT कधी वापरायचं, जर तुम्हाला लाईन साईडला पॅरलल दिलेली असेल तर BPT वापरायचं. आणि जर तुम्हाला लाईन साईडला पॅरलल आहे का असं विचारलेलं असेल तेव्हा कन्व्हर्स ऑफ BPT यूज करायचं. ओके, डू यू अंडरस्टँड? समजतंय ना तुम्हाला? हां, आता आपण ह्या प्रॅक्टिस सेटमध्ये आणखीन कशावरती एक्झाम्पल्स असणार आहेत, तर थेरम ऑफ बायसेक्ट ऑफ अन अँगल ऑफ अ ट्रायंगल यावरती सुद्धा असणार आहे. आता हा बायसेक्टरचा ऑफ अन अँगलचा प्रॉपर्टी कधी आपण यूज करणार, तर आपल्याला जर डायग्राम दिलेली असेल, एखादा ट्रायंगल आपल्याला दिलेला असेल आणि त्या ट्रायंगलचं समजा नाव आहे ABC आणि त्या ट्रायंगलच्या कोणत्याही म्हणजे A असेल किंवा B असेल किंवा C कोणत्याही एका अँगलचा बायसेक्टर आपल्याला दिलेला असेल. समजा हा बायसेक्टर दिलेला आहे आणि बायसेक्टर दिलेला आहे कशावरनं ओळखायचं, एक तर तिथे काय केलेली असते, सिम्बॉल दिलेला असतो कॉन्ग्रन्सीचा, किंवा मग तुम्हाला लिहून दिलेलं असतं, असं लिहून दिलेलं असतं की इन ट्रायंगल ABC B याला नाव देऊया आपण BD, रे BD इज बायसेक्टर ऑफ अँड अँगल. कुठला अँगल आहे हा? B, अँगल B हे आपल्याला दिलेलं असतं. मग याच्यावरनं आपण काय कन्क्लुजन काढायचं, तर कन्क्लुजनला देअरफॉरची साईन करायची, हे लक्षात ठेवा, विसरू नका. आता याच्यावरनं कन्क्लुजन काय काढायचं, तर याच्यामुळे कोणत्या साईडचं डिव्हिजन झालेलं आहे, तर ACचं काय डिव्हिजन झालं, AD आणि DC. मग त्या डिव्हिजनचं रेशो घ्यायचा AD अपॉन DC. आणि ADच्या बाजूची साईड कोणती आहे, तर AB आणि DCच्या बाजूची साईड कोणती आहे, तर BC. तर मग AB अपॉन BC हे आपल्याला काय विचारलेलं असतं. तर याला म्हणायचं थेरम ऑफ बायसेक्टर ऑफ अन अँगल. म्हणजे जेव्हा आपल्याला अशा प्रकारची आकृती दिलेली असते तेव्हा आपण काय करायचं, तर लिहायचं, ट्रायंगलचं नाव लिहायचं, बायसेक्टरचं नाव लिहायचं आणि रेशो लिहायचं. आता समजा आपल्याला 3 पॅरलल लाईनची प्रॉपर्टी वापरायची, कसं ओळखायचं, तर सिम्पल आहे. आपल्याला जर लाईन पॅरलल दिलेल्या असतील, 3 लाईन दिल्या आहेत समजा पॅरलल, समजा तुम्हाला ही लाईन दिलेली आहे, ही दुसरी लाईन दिलेली आहे, ही तिसरी लाईन दिलेली आहे आणि सांगितलेलं आहे की त्या पॅरलल आहेत. LMN, L पॅरलल M पॅरलल N, लाईन शब्द लिहायचा इथे. आणि ही त्याची ट्रान्सव्हर्सल आहे समजा T1 किंवा आपण A म्हणूया, A, आणि ही दुसरी ट्रान्सव्हर्सल आहे B. A अँड B आर ट्रान्सव्हर्सल ऑफ देम, ट्रान्सव्हर्सल ऑफ देम. आणि त्यांनी काय केलंय, Aनी इंटरसेप्ट तयार केलेत A B C आणि Bनी केलेले आहेत P Q R.
तर हे इंटरसेप्ट तयार झाले तर ह्यांचा रेशो काय असणार आहे, कन्क्ल्युजन असणार आहे इथे देअरफॉर ए बी अपॉन बी सी, ए बी अपॉन बी सी इज इक्वल टू पी क्यू अपॉन क्यू आर, पी क्यू अपॉन क्यू आर. तर अशा पद्धतीने तुम्हाला आकृती डायग्रॅम काय दिलेली आहे ती बघायची. अशी डायग्रॅम असेल तर एक तर तिथं बीपीटी किंवा कन्व्हर्स ऑफ बीपीटी वापरायचं असेल. बायसेक्टरची डायग्रॅम असेल तर तुम्हाला ही प्रॉपर्टी म्हणजे थेरम ऑफ बायसेक्टर ऑफ ॲन अँगल ऑफ अ ट्रायंगल ही वापरायची असेल आणि 3 पॅरलल लाईन जर दिलेल्या असतील तर तुम्हाला कोणती प्रॉपर्टी वापरावी लागणार आहे, प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल ही प्रॉपर्टी आपल्याला यूज करावी लागणार आहे. अगदी सोपं आहे. आता फक्त आपण काय करूया, ह्या 4 प्रॉपर्टीज एक्झरसाइजमध्ये बघूया की ओळखता येत आहे का तुम्हाला की कुठली प्रॉपर्टी वापरायची. एक्झरसाइज म्हणजे प्रॅक्टिस सेट 1.2. आता इथे बघा फर्स्ट एक्झाम्पल पहा. आपण फक्त बघूया, डिस्कस करूया आणि नंतर सॉल्व्ह करूया. आता इथे बघा तुम्हाला इथे एक्झाम्पलमध्ये दिलेलं आहे गिव्हन बिलो आर सम triangles and length of line segments. Identify in which figure ray PM is the bisector of angle QPR. आपल्याला काय विचारलेलं आहे, आयडेंटिफाय म्हणजे शोधून काढायचं आहे की कोणत्या इन विच फिगर, कोणत्या फिगरमध्ये हा रे PM हा काय आहे, बायसेक्टर आहे. काय आहे, QPRचा बायसेक्टर आहे. म्हणजे इथे कुठली, ह्या तिघांसाठी कोणती प्रॉपर्टी आपल्याला यूज करावी लागणार आहे, नक्कीच कुठली प्रॉपर्टी यूज करावी लागणार आहे, आपल्याला ही प्रॉपर्टी यूज करावी, याचा कन्व्हर्स यूज करावा लागणार आहे. मग आता इथे बघा तुम्हाला काय दिलेलं आहे की PQR मध्ये PM काय दिलेलं आहे, बायसेक्टर दिलेला आहे का, नाही. तुम्हाला विचारलंय आयडेंटिफाय इन विच फिगर रे PM इज द बायसेक्टर, PM बायसेक्टर आहे का विचारलेलं आहे. तो कधी बायसेक्टर, हा कधी बायसेक्ट करेल, जर हा रेशो 3 अपॉन म्हणजे ह्या साईडचा आणि ह्या साईडचा रेशो आणि याचा रेशो सेम असेल तेव्हा हा काय असेल, बायसेक्टर असेल. हा कधी बायसेक्टर असेल, जर 10/7 ही व्हॅल्यू 8/6 या व्हॅल्यू इतकी असेल. आता बघा इथे 3/7 ह्या दोघांचा रेशो. आता ह्या दोघांचा रेशो काय आहे बघा, 1.3 आधी लिहिले, मग 1.5 अपॉन 3.5. हे दोन रेशो सारखे आहेत का हे शोधायचं आहे आपल्याला. हां, इथे कोणते रेशो, 10/7 आणि 8/6 हे सारखे आहेत का हे शोधायचं आपल्याला. आणि इथे काय शोधायचं, 10/9 आणि 4/3.6 हे शोधायचं सारखं आहे का, कॅल्क्युलेट करून आपण शोधूया. नंतर ते आपण जरा फक्त रिवाईज करूया की कुठे काय वापरता येईल. आता इथे सांगा, ही डायग्राम बघून तुम्हाला काय वाटतं, कोणती प्रॉपर्टी इथे वापरावी लागेल आपल्याला. इथे एक तर तुम्हाला बीपीटी किंवा कन्व्हर्स ऑफ बीपीटी यूज करावा लागणार आहे. इथे बघूया आपण बीपीटी का कन्व्हर्स ऑफ बीपीटी. तुम्हाला बीपीटी कधी यूज करायचं असतं, जर ही पॅरलल दिलेली असेल तर बीपीटी, आणि पॅरलल आहे का विचारलेली असेल तर कन्व्हर्स ऑफ बीपीटी. मग बघूया आपण इथे काय विचारलं, स्टेट वेदर लाईन NM इज पॅरलल टू साइड RQ, म्हणजे NM ही RQ ला पॅरलल आहे का असं विचारलंय. मग बीपीटी वापरता येईल का कन्व्हर्स ऑफ बीपीटी, तर कन्व्हर्स ऑफ बीपीटी वापरता येईल, कारण की विचारलंय तुम्हाला की पॅरलल आहे का. मग इथे काय वापरता येईल, कन्व्हर्स ऑफ बीपीटी वापरता येईल. आपण नंतर सोडवूया, पण आता फक्त डिस्कस करूया. इथे काय वापरता येईल सांगा तुम्हाला, इथं बायसेक्टरचा थेरम वापरता येईल, अँगल बायसेक्टरचा. इथे काय वापरता येईल तुम्हाला, मेजर ऑफ सम अँगल इन द फिगर, प्रूव्ह दॅट, हे प्रूव्ह करायचं आहे, AP/AQ, म्हणजे इथे बीपीटी वापरता येईल. डायग्राम बघून लक्षात येतं. इथं 3 पॅरलल लाईन आहे, म्हणजे इथे 3 पॅरलल लाईनची प्रॉपर्टी वापरता येईल. इथं बायसेक्ट दिलेलं आहे तर मग इथे बायसेक्टरची, अँगल बायसेक्टरची प्रॉपर्टी वापरता येईल. इथं तुम्हाला 1, 2, 3 एकमेकांना पॅरलल दिलाय, म्हणजे इथे 3 पॅरलल लाईनची प्रॉपर्टी वापरता येईल आपल्याला. आता इथे बघा, इथे काय आहे, बायसेक्टर, म्हणजे इथे बायसेक्टरची प्रॉपर्टी वापरता येईल. आणि इथे काय आहे, इथे पण बायसेक्टरचीच प्रॉपर्टी वापरता येईल. इथे जर डायग्राम बघितली तर आपल्याला हे छोटे छोटे 3 ट्रायंगल दिसत आहेत, हा एक आणि हा एक, आणि त्याच्यामध्ये हे दिलेलं आहे पॅरलल. इथे बीपीटी वापरता येईल 3 वेळा, 1दा 2दा 3दा. अशा पद्धतीने ही 9 एक्झाम्पल जे आहेत, ह्या 9च्या 9 एक्झाम्पलमध्ये आपण
बीपीटी किंवा कन्व्हर्स ऑफ बीपीटी, थेरम ऑफ बायसेक्टर ऑफ अन अँगल किंवा कन्व्हर्स ऑफ थेरम ऑफ बायसेक्टर ऑफ अन अँगल किंवा प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन, ह्याच प्रॉपर्टी आपण यूज केलेल्या आहेत. आता आपण बघूया की कशा पद्धतीने एक्झाम्पल सोडवायचं आहे. अगदी सोपं एक्झाम्पल सोडवण्यासाठी हे जे पेज आहे हे पेज अतिशय महत्त्वाचं आहे. ह्या पेजचा आपण अभ्यास करायचा, कुठे काय वापरायचं हे आपल्याला कळालं पाहिजे. आणि हा व्हिडिओ तुम्ही स्टार्टिंगला रिवाईज केला तर तुमच्या अगदी लक्षात येईल की आपल्याला काय वापरायचं. तर आपण फर्स्ट एक्झाम्पल बघूया की आपण काय करणार आहोत. आता फर्स्ट एक्झाम्पल, आयडेंटिफाय इन विच फिगर रे PM इज द बायसेक्टर ऑफ अँगल QPR. तुम्हाला विचारलंय की PM हा QPRचा बायसेक्टर आहे का. कधी बायसेक्टर असेल, जर हा रेशो आणि हा रेशो सेम असेल. तर आपण लिहूया, लिहिताना ट्रायंगलचं नाव लिहायचं. इन ट्रायंगल PQR, PQ अपॉन PR काय आलेलं आहे 7/3, 7/3 आलंय. आणि MQ अपॉन MR ते किती आलेलं आहे, MQची व्हॅल्यू आहे 3.5 आणि MRची आहे 1.5. आता 3.5 ची जर दुप्पट केली आपण तर 3.5ची दुप्पट 7 असते आणि 1.5ची दुप्पट किती असते 3 असते. मग याला दुप्पट करण्यासाठी 2ने मल्टिप्लाय केलं तर मग आपल्याला काय मिळालं, याची दुप्पट 7 आणि याची दुप्पट आपल्याला 3 मिळालेली. म्हणजे MQ अपॉन MRची व्हॅल्यू आपल्याला मिळाली 7/3. तर तुम्हाला दिसतंय का की PQ अपॉन PRची पण व्हॅल्यू 7/3 आहे आणि MQ अपॉन MRची पण व्हॅल्यू 7/3. म्हणजे काय, तर PQ अपॉन PR हा रेशो MQ अपॉन MR ह्या रेशो बरोबर आहे. दोन्ही रेशो सेम असल्यामुळे ही हा जो रे आहे हा काय करत असणार आहे, तर बायसेक्ट करत असणार आहे. आणि म्हणून आपण म्हणूया फ्रॉम 1 and 2 PQ अपॉन PR इज इक्वल टू MQ अपॉन MR. देअरफॉर रे PM इज अन अँगल बायसेक्टर ऑफ अँगल P. हे दोन रेशो सारखे असल्यामुळे हा PM काय आहे, Pचा बायसेक्टर आहे. सेम त्याच पद्धतीने आपण दुसऱ्या एक्झाम्पलमध्ये बघा, 7/10 म्हणजेच PR अपॉन PQ किंवा इथे PQ अपॉन PR घेतलंय, ठीक आहे. PQ अपॉन PR म्हणजे 10/7. आता PQ आधी घेतलंय तर आपण QM घेऊ, QM अपॉन RM. तर QM म्हणजेच MQ अपॉन MR काय आहे 8/6. आता 8/6ला आपण 2ने भागलं तर 2 ते भागल्यावर 2×3 6 आणि 2×4 8 म्हणजे इथे 4/3 आलं. म्हणजे हे 10/7 आहे, हे 4/3 आहे. दोघं सेम आले का, नाही आले. देअरफॉर PQ अपॉन PR इज नॉट इक्वल टू MQ अपॉन MR. हे 10/7 आहे, 4/3 आहे. बोथ आर नॉट इक्वल टू each other. Therefore, they are not equal to. Therefore, ray PM is not bisector of angle P. सारखे नाही आले तर ते बायसेक्टर नाही. आता आपण थर्ड एक्झाम्पल बघूया. इथं PQ किती आहे 9 आणि PR किती आहे 10. 9/10. PQ अपॉन PR इज इक्वल टू 9/10 आणि PQच्या इकडचे काय MQ अपॉन MQ अपॉन MR इज इक्वल टू 3.6/4. आता 3.6ला आपण 36 करूया, म्हणजे 10ने गुणलं तर याला आपण कितीने गुणायचं 10ने. तर 36/40 आला. तर 36 आणि 40 कुणाच्या पाड्यात आहे, तर 4च्या पाड्यात आहे. 4×9 36, 4×10 40. म्हणजे हे किती आलं 9/10. मग PQ अपॉन PR पण 9/10 आहे आणि MQ अपॉन MR पण 9/10 आहे. म्हणजे दोघंही काय आले, सेम आले. बोथ रेशोज आर सेम. देअरफॉर PQ अपॉन PR इज इक्वल टू MQ अपॉन MR. आणि रेशो सेम असल्यामुळे रे काय करतो, बायसेक्ट करतो. देअरफॉर रे PM इज बायसेक्टर ऑफ अँगल P. आता मला फक्त इथं सांगायचं राहिलं की प्रत्येक वेळेस तुम्ही इथं रिझन लिहायचं बाय कन्व्हर्स ऑफ प्रॉपर्टी ऑफ द अँगल बायसेक्टर थेरम. ही प्रत्येक वेळेस लिहायची. तर डिड यू अंडरस्टँड स्टुडंट? तुम्हाला समजलं का पहिलं एक्झाम्पल? आता आपण हा व्हिडिओ जास्त मोठा होईल म्हणून आपण पुढचे जे एक्झाम्पल आहे तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेऊया. तुम्ही हा प्रॅक्टिस सेट सोडवण्यापूर्वी नक्की आधी काय करायचं, तर 4 प्रॉपर्टी रिवाईज करायच्या. ओके, समजलं तुम्हाला? तर मुलांनो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल, शिकवलेलं समजत असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. ओके, थँक्यू.